कोस्टल रोड वांद्रे सी लिंक मार्गाचं उद्घाटन झालं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे उद्घाटन झालंय। उद्घाटनादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र दांडी मारली। प्रवाशांचा 70% वेळ आणि 34% इंधनाची बचत होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। तर आजपासून पश्चिम उपनगरातील वाहतूक सुसाट होणार असं दिसतंय। मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। कोस्टल रोड वांद्रे सी लिंक मार्गाचं उद्घाटन झालं आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय। मात्र उद्घाटनादरम्यान या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री फडणवीस दिसले, पण दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार कुठेही दिसलेले नाहीयेत। त्यामुळे त्यांनी दांडी मारल्याची चर्चा रंगली आणि अजित पवारांच्या मनात नेमकं काय आहे? अजित पवार महायुतीतून बाहेर पडण्याची तयारी तर करत नाहीयेत ना या विधानसभेच्या आधी, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण ज्या वेळेला गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये होते त्यावेळेला सुद्धा अजित पवार हे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसलेले नव्हते। ज्या पद्धतीने आता बॅनरबाजी केली जाते त्याच्यामध्ये सुद्धा भाजपच्या बॅनरमध्ये अजित पवारांचा फोटो दिसत नाही आणि अशातच अजित पवार अशा पद्धतीचे जे सार्वजनिक कार्यक्रम असतील किंवा उद्घाटन असतील त्या ठिकाणी येताना दिसत नाहीयेत, दांडी मारताना दिसतात। त्यामुळे अजित पवारांच्या या सगळ्या ऍक्शन मागे नेमकं कारण काय असं सवाल उपस्थित होतोय। दरम्यान आज ज्या कोस्टल रोडचं उद्घाटन झालं आहे त्यामुळे प्रवाशांचा 70% वेळ आणि 34% इंधनाची बचत होणार आहे। आजपासून पश्चिम उपनगरातील वाहतूक सुसाट होणार आहे। तर थोड्याच वेळापूर्वी या मार्गाचं उद्घाटन करण्यात आलं आहे। मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस या वेळेला उपस्थित होते। मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण मागील बऱ्याच दिवसांपासून या कोस्टल रोडचं काम सुरू होतं। कोस्टल रोड वांद्रे सी लिंकचं काम सुरू होतं आणि त्या मार्गाचं अखेर आता उद्घाटन झालेलं आहे। हा मार्ग पूर्णपणे मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालाय आणि त्यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे, इंधनाचीही बचत होणार आहे। मुंबईकरांचा 70% वेळ वाचेल तर 34% इंधनाची बचत होईल आणि आजपासून पश्चिम उपनगरातील वाहतूक सुसाट होणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना आणि विशेषतः पश्चिम उपनगरात राहणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा म्हणावा लागेल। दरम्यान त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतो, ज्यावेळेला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे या ठिकाणी आलेले होते उद्घाटनासाठी। त्यावेळची ही दृश्य आपल्याकडे येत आहेत। मोठ्या संख्येने मुंबईकर आणि कार्यकर्तेही जमल्याचं पाहायला मिळालेलं आहे। तर या ठिकाणी जेव्हा उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता तेव्हा शिवसेना, शिंदेची शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते नेते मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आले। त्यावेळची ही दृश्य जेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा चाललेला होता आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीचं सारथ्य मात्र फडणवीसांनी केल्याचं दिसतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? कोस्टल रोडचं अखेर उद्घाटन झालं आहे। संपूर्ण कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतोय। सध्याचे काय अपडेट्स आहेत आणि मुंबईकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत? नक्कीच मुंबईकरांच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे, ज्याचं उद्घाटन आज राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे। आणि आता हा जो काही प्रवास आहे, ज्याला याआधी 1 ते 1.5 तास लागायचा, तो प्रवास आता मुंबईकरांचा जवळपास 15 मिनिटांवर येऊन ठेपलेला आहे। आणि त्यामुळे अतिशय महत्त्वाच्या प्रकल्पाचं उद्घाटन आज राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे। आणि त्यानंतरची ही दृश्य जर आपण पाहिली तर जी कार देवेंद्र फडणवीस चालवत आहेत आणि त्यांच्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा बसलेले आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य देवेंद्र फडणवीस करतायत। हे सगळं झालं प्रकल्पाचं उद्घाटनाचा कार्यक्रम, पण यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे मात्र या कार्यक्रमाला गैरहजर राहिलेले आहेत आणि त्यामुळे अजित पवारांच्या या गैरहजेरीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे। आज अजित पवार यांचे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये सकाळपासून कार्यक्रम आहेत। खेड, आळंदी, जुन्नर येथे त्यांचे नियोजित कार्यक्रम आहेत, पण या महत्त्वाच्या प्रकल्पाला मात्र अजित पवारांनी दांडी मारलेली दिसते आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस असलेले उपमुख्यमंत्री हेच फक्त आपल्याला या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळतात। आणि त्यामुळे निश्चितच अमोल, एकूणच अजित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा जास्त रंगलेली आहे। त्यामुळे आता अजित पवार याच्यावर काय स्पष्टीकरण देतात तेही बघावं लागेल। त्यामुळे याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। अमोल, दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर विद्या चव्हाण या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। विद्याताई, कोस्टल रोडचं उद्घाटन झालंय, मुंबईकरांसाठी चांगली बाब, मात्र याच्यामध्ये एक राजकीय गोष्ट सगळ्यांच्या नजरेतून चुकलेली नाहीये, ती म्हणजे उपमुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला नव्हते। तुमची काय प्रतिक्रिया, तुमचा अंदाज काय याविषयी?
मला असं वाटतं अजितदादांना मुंबईमध्ये काही फारसा इंटरेस्ट नाही आहे आणि एकंदरीत शिंदे सेनेचं जे काय एक आपण ऐकतोय रोजचे कॉमेंट्स त्यांच्या एक मंत्र्यांकडनं आणि आमदारांकडनं, ते अजितदादांना कसं बाहेर करता येईल याच्यासाठी ते चाललेलं आहे. आणि एकंदरीतच या युतीमध्ये जे काय सीट शेअरिंगचं चाललेलं आहे त्यात सगळ्यात कमी वाटा हे अजितदादाला द्यायला सगळेजण देण्यासाठी तत्पर आहेत. त्यामुळे मला असं वाटत नाही की अजितदादा फारसे खुश आहेत त्यांच्यावरती. आणि अजितदादाला जर का महाराष्ट्रामध्ये टिकाव धरायचा असेल तर त्यांना जास्तीत जास्त सीट्स लढणं आवश्यक आहे. परंतु इकडे फडणवीसांचा भाजप आणि शिंदेची शिवसेना हे अजितदादाला काही जास्ती सीट देणार असं वाटत नाही. आणि त्यामुळे अजितदादाला असं वाटतं की आपण आपला मार्ग निवडावा आणि आपण जास्तीत जास्त सीट्स लढवाव्या आणि जास्तीत जास्त सीट जिंकून महाराष्ट्रामध्ये आपली म्हणजे विद्याताई तुम्ही असं म्हणतायत की ते वेगळे लढणार आणि स्वबळाचा नारा देणार, असं होऊ शकतं एकंदर. जर का त्यांना त्यांच्या मना एवढ्या सीट्स मिळाल्या नाहीत तर मला वाटत नाही. नंतर पुन्हा ते एकत्र येऊ शकतील, नाही असं नाही. परंतु अजितदादाकडे काही यांनी या दोघांनी काही पर्याय ठेवलेला नाही असं मला वाटतं. निश्चितच विद्याताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. यानंतर शिवसेना युबीटीच्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत, त्यांचीही प्रतिक्रिया आपण घेऊयात. सुषमाताई, आज कोस्टल रोडचं उद्घाटन झालं आहे मुंबईमध्ये. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी दिसले, मात्र दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार कुठेही नजरेस पडले नाही. याचं कारण काय असेल तुमच्या मते? खरं तर हा महायुतीचा अत्यंत अंतर्गत प्रश्न आहे, त्यावर आपण भाष्य करणं उचित नाही. तर ज्या पद्धतीने सध्या काल मी नागपूरमध्ये होते आणि नागपूरमध्ये ज्या जाहिराती लागलेल्या आहेत त्या जाहिरातीमध्ये एकटे देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. ना त्या बॅनरवर एकनाथ शिंदे आहेत ना अजित पवार आहेत, किंवा एकनाथ शिंदे जे बॅनर लावतायत त्या बॅनरवर हे दोघं नाहीयेत. या सगळ्यांमध्ये हे सगळं चित्र बघता महायुतीत कमालीचा बेबनाव आहे हे तर दिसतच आहे. परंतु मध्ये ज्या काही पद्धतीने रामदास कदम असतील, दरेकर असतील किंवा भाजपच्या काही महिला पदाधिकारी, पुरुष पदाधिकारी यांनी वारंवार अजितदादा गटावर आक्षेप घेतले आणि दादा नकोच आता आम्हाला सोबत अशी भूमिका घेतली, तर त्यामुळे कदाचित दादांपासून एक अलगाववादीपणाने राहण्याचं ठरवलं दोघांनी. आणि दादांना सुद्धा हे लक्षात आलंय की कदाचित महायुतीमध्ये आपली जागा नाहीये, त्यामुळे आता आपल्याला आपली स्वतंत्र स्पेस तयार करावी लागेल आणि म्हणून सुद्धा दादा एक सेफ डिस्टन्स मेंटेन करत असावे. निश्चितच सुषमाताई, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. यानंतर पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून. ते पुण्यातून आपल्यासोबत सोडले गेले आहेत, कारण मुंबईमध्ये कार्यक्रम झालाय, मात्र अजित पवार हे मुंबईमध्ये नाहीयेत, ते पुण्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात अमोल धर्माधिकारी यांच्याकडून. अमोल, काय सांगाल, आज अजित पवारांचे नेमके कोणकोणते कार्यक्रम होते नियोजित आणि ते मुंबईला या कोस्टल रोड सारख्या अतिमहत्वाचा जो प्रकल्प आहे महायुती सरकारसाठी त्याच्या उद्घाटनाला का आले नाही, याविषयी काही कळू शकलंय का? खरं तर आज सकाळपर्यंत अजित पवार हे मुंबईमध्येच होते, पण पुण्यातले नियोजित कार्यक्रमासाठी ते पुणे जिल्ह्यामध्ये दाखल झालेले होते. सकाळपासून खेड, आळंदी, राजगुरुनगर या भागांमध्ये अजित पवारांचे वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत. त्यांचे जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये अजित पवारांचे कार्यक्रम सध्या सुरू आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून महायुतीतलं जर आपण एक चित्र पाहिलं तर काही अलबेल नाही असं चित्र पाहायला मिळते आणि अजित पवारांना कुठेतरी साईडलाईन केलं जात आहे का, हा एक प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय. कारण की गेल्या काही दिवसातल्या घटना पाहिल्या तर अजित पवार यांच्या पक्षाविरोधातच भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेनेचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी असतील हे समोर येताना पाहायला मिळतात. आणि या घटना ताज्या असतानाच आज अजित पवारांनी या कोस्टल रोडच्या उद्घाटनाला न जाणं हे खूप चर्चेसारखं आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीमध्ये अजित पवार नकोसे झाले आहेत का, हा सुद्धा प्रश्न आता चर्चेला आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अशा घडामोडी घडत आहेत आणि त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवार नको असं वातावरण अजित पवार यांच्यासाठी तयार केलं जात आहे का,
हा सुद्धा एक प्रश्न आहे। तर अजित पवार स्वतःच महायुतीतून बाहेर पडणार का? कारण की एक पत्र आपण पाहिलं की सकाळी बारामतीमधून एका कार्यकर्त्याचं व्हायरल झालेलं होतं, जे निनावी पत्र आहे आणि ज्यामध्ये जे अजित पवार पहिले महाविकास आघाडीसोबत असताना होते ते अजित पवार आता बदललेले आहेत। अजित पवारांच्या भूमिकेवर सुद्धा कार्यकर्त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत आणि या अशा सगळ्या घटनांमध्ये अजित पवार हे कुठेतरी एकटे पडलेले आहेत का, अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। आगामी विधानसभा निवडणुका जवळ येतात आणि त्यामुळे महायुतीचं जागा वाटप हे नेमकं कशा पद्धतीने होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कारण की अजित पवार यांच्या पक्षाकडून 80 ते 90 जागांची मागणी केली जाते, पण महायुतीमध्ये त्यांना तितक्या जागा मिळणार का नाही हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। तर दुसरीकडे महायुती म्हणून हे तिन्ही पक्ष एकत्र असताना ज्या ज्या ठिकाणी अजित पवारांचे आता विद्यमान आमदार आहेत तिथं सुद्धा भाजप आणि शिवसेनेचे इच्छुक उमेदवार सध्या मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी करतात। पुण्यातलं जर उदाहरण आपण घेतलं तर वडगाव शहरीमध्ये जगदीश मुळीक जे भाजपचे नेते आहेत त्यांनी सुद्धा सुनील टिंगरे विरोधात दंड ठोपटलेले आहेत। तर तिकडे हडपसरमध्ये चेतन तुपे यांच्या विरोधात शिवसेनेचे नाना भानगिरे यांनी सुद्धा तयारी सुरू केलेली आहे आणि त्यामुळे अशा या सगळ्या गडबडीमध्ये अजित पवार कुठेतरी गोंधळलेले पाहायला मिळतात। कार्यकर्त्यांची समजूत काढताना सुद्धा अजित पवार यांची दमछाक होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे थेट आता कार्यकर्ते आहेत ते व्यक्त होताना पाहायला मिळतात। आणि याचाच एक भाग पाहिलं तर आज अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नाहीत। याआधी अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की अशा छोट्या छोट्या गोष्टी घडत राहतात, पण याच छोट्या छोट्या गोष्टी कुठेतरी महायुतीमध्ये तणाव निर्माण करणाऱ्या आहेत आणि त्यामुळे अजित पवार महायुतीतून बाहेर स्वतःहून पडणार का त्यांना तसं? निश्चितच अमोल, एकूणच म्हणता येईल की या छोट्या छोटी गोष्टी घडतायत की घडवल्या जात आहेत, आधीच तर याविषयीचा निर्णय झालेला नाहीये ना, अशा अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्याची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।